नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 14 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो गुरुजी नंदिनी आणि जीवाला सांगत असतात. ते म्हणतात, लक्षात ठेव नंदिनी, कधी कधी कर्तव्यासाठी असा मार्ग निवडावा लागतो जो आधी आपण कधीच निवडला नसता. तू बहीण या नात्यानं मोठी आहेस, पण जाऊ या नात्याने लहान आहेस आणि तुलाच या दोन्ही नात्याचा दुवा व्हायचा आहे. तू नंदिनी आहेस आणि तूच युधिष्ठिर आहेस. आणि तेव्हा ते सगळं काही ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते, आई असतं तर किती बरं झालं असतं. तर तेव्हा गुरुजी म्हणतात, या आधी मी सांगितलेलं आहे, जे आपलं नसतं ते कितीही जवळ आलं तर ते हातून निसटून जातं. तर तेव्हा नंदिनी विचारते, पण गुरुजी, ही युधिष्ठिराची गोष्ट तुम्ही मलाच का सांगितलीत? तर तेव्हा गुरुजी म्हणतात, विचार कर, तुझं तुलाच कळेल. तर तेव्हा जीवा विचारतो, तुम्हाला सगळंच माहिती आहे? तर तेव्हा गुरुजी सांगतात, मला इतकंच माहिती आहे की काही काही गोष्टी जाताना आपल्यामधलं बरंच काही घेऊन जातात, पण म्हणून आपण काही पूर्णरित्या होत नाहीत. जी जागा उरते त्यामध्ये गुपितं दडवून ठेवावी लागतात. पण वेळ यायच्या आधी कळलेली गोष्ट आणि वेळ गेल्यानंतर जुळलेली नाती यांचा शेवट दुःखदच असतो. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, गुरुजी तुम्ही जे काही बोललात ना ते आम्हाला सगळं नाही कळलं. तर तेव्हा गुरुजी म्हणतात, ते कळावं अशी अपेक्षासुद्धा नाही. उन्हाळा सरल्यानंतर पाऊस येतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. थोडा वेळ जाऊ द्या, जे करताय ते करत राहा, सर्व काही ठीक होईल, असं ते सांगतात. आणि तिथून मित्रांनो आता ते निघून जातात. आणि मित्रांनो आता इकडे वसू जी असते ती खोलीमध्ये आलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो. आणि इतक्यातच विजय तिथं येतो आणि म्हणतो, युअर शरबत ए जन्नत इज हिअर. आणि ते सरबत तिला देत असतो. तर तेव्हा वसू म्हणते, कोण तुम्ही? आणि म्हणते, तुम्ही खरंच विजय मतकरी आहात? तर तेव्हा विजय म्हणतो, नाही मी विजय अतकरी आहे, असं म्हणतो. हसू लागतो आणि म्हणतो, द्या टाळी. तर तेव्हा वसू म्हणते, एक मिनिट, काय म्हणालात, अतकरी? तर तेव्हा विजय म्हणतो, ओ आर यू सिरियस? अहो तुम्ही मला असं का विचारताय की मी विजय मतकरी आहे का? तर तेव्हा वसू म्हणते, कारण मी ज्या विजयरावांना ओळखते ना ते माझ्याशी कधीही खोटं बोलत नाहीत. तर तेव्हा विजय म्हणतो, मी मी कधी खोटं बोललो? तर तेव्हा वसू म्हणते, मगाशी जेव्हा मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा तुम्ही कुलकर्णी रोडवरच्या एका लिंबू सरबताच्या स्टॉलवरती लिंबू सरबत पित होतात. आणि मी जेव्हा तुम्हाला विचारलं की कुठे आहात तुम्ही, तर तुम्ही म्हणालात की मी घरी आहे. तर तेव्हा विजय म्हणतो, हो घरीच आहे, घरीच होतो मी, म्हणजे इनफॅक्ट मी घरीच आहे. तर तेव्हा वसू म्हणते, विजयराव खोटं बोलू नका माझ्याशी, मी तुम्हाला तिथे स्टॉलवरती पाहिलेलं आहे. तर तेव्हा विजय विचारतो, तुम्ही मला पाहिलंत मग तेव्हाच का नाही आलात विचारायला? तर तेव्हा वसू म्हणते, अहो बोलायलाच येत होते तुमच्याशी, पण तेवढ्यात एक समोरून माझ्या गाडी पास झाली आणि ती गाडी निघून जाईपर्यंत तुम्ही गायब झाला होतात. नाही नाही, पण मला खात्री आहे की मी तुम्हालाच बघितलं होतं, पाठमोरं बघितलं होतं. तर तेव्हा विजय म्हणतो, दॅट्स द पॉईंट, म्हणजे तुम्ही मला पाठमोरं पाहिलंत, मग असंही असू शकतं ना की माझ्यासारखा दिसणारा दुसरा कोणीतरी असू शकतो. आणि पाठमोरी मला नंदिनी काव्याच वाटली होती ना, धडक दिल्यानंतर कळलं की काव्या नाही नंदिनी आहे. सो त्यावरून आपण काय शिकलो, पाठमोरी पाठीमागून एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी दिसू शकते, पण जर ती खरंच कोण आहे हे जर तपासायचं असेल तर चेहरा दिसावाच लागतो. तर तेव्हा वसू आता कन्फ्यूज होते आणि म्हणते, हो 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 खरं आहे खरं आहे. आणि इकडे आता ऑफिसमध्ये पार्थ एकदम गुंगून गेलेला असतो आणि त्यानंतर घड्याळ जेव्हा बघतो तर तेव्हा म्हणतो, अरे बापरे उशीर झाला आहे. आणि आईचे 2 मिस कॉल्ससुद्धा पडलेले आहेत. आणि त्यानंतर त्याच्या दरवाजाच्या खालून एक एन्व्हलप आतमध्ये येतं आणि ज्यावेळेस ते एन्व्हलप तो उघडून बघतो तर त्याच्यामध्ये दिव्याचं रेजिग्नेशन लेटर असतं. तर तेव्हा पार्थ लगेचच फोन करून तिला आतमध्ये बोलवतो आणि विचारतो, हे काय आहे? तर तेव्हा दिव्या म्हणते, रेजिग्नेशन लेटर. तुम्ही दुपारी मला सांगितलं होतं ना की मला संध्याकाळपर्यंत तुझं रेजिग्नेशन लेटर हवं आहे, नाहीतर उद्या टर्मिनेशन लेटर द्याल म्हणून. तर तेव्हा पार्थ बोलायचा प्रयत्न करत असतो तर दिव्या म्हणते, नाही सर, बरोबर आहे सर, तुमचं ना बरोबर आहे, या कंपनीत ना काम करायची माझी लायकी नाही आहे अजिबात. आज ना मला माझी लायकी कळली आहे सर, हाऊ इररिस्पॉन्सिबल आय वॉज. मी सिनियर डिझायनरच्या पोस्टला आहे सर, मी अशी कशी करू शकते, असं ती बोलत असताना पार्थ तिला म्हणतो, चूप, एकदम चूप, नाहीतर खरंच काढी ना कामावरून. तेव्हा दिव्या म्हणते, सर तुम्हाला खरंच काढायचं आहे म्हणूनच तुम्ही रेजिग्नेशन लेटर मागितलं ना माझ्याकडून. सर हे बघा, जाऊ द्यात तुम्ही, प्लीज ॲक्सेप्ट करा आणि मला जाऊ द्यात. तेव्हा पार्थ सांगतो, ठीक आहे मी करतो ॲक्सेप्ट, पण मला सांगा दुपारी काय झालं होतं की तुम्ही अचानक निघून गेलात? तर तेव्हा दिव्या म्हणते, तेच दुपारी विचारलं असतं तर बरं झालं असतं. तर पार्थ आता ओरडतो, म्हणतो, परत चिडे ना मी आता, दुपारचा विषयच काढू नका. आणि परत विचारतो, काय झालं होतं दुपारी? तर तेव्हा दिव्या म्हणते, सर काय झालं माहिती आहे का, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रेझेंटेशन रेडी केलं होतं आणि मेलमध्ये ते अटॅच करून ना सेंड करणार होतेच. सेंडचं बटन दाबायच्या आतच ना माझ्या शेजारच्यांचा मला फोन आला. ते म्हणाले ना की तुमच्या घरामध्ये नळ चालू राहिला आहे
सगळीकडे पाणी पाणी झाले आणि बाहेर पाणी यायला लागले. गाद्या ओल्या झाल्यात आणि माझं माझं पिल्लू रॉबिन आत अडकले आणि तो खूप भुंकतोय. आणि हे सगळं काही ऐकून ना सर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मला ना कळतच नव्हतं की मी काय करू. आणि मला ना असा तो रॉबिन समोर समोर दिसला पाण्यात असा अडकलेला आणि मला खरंच काही कळत नव्हतं सर. आणि मग मी कुठलाच पुढचा मागचा विचार न करताना सर घरी निघून गेले त्याला वाचवायला. आणि मला ना सर खरंच वाटलं नव्हतं की मला इतका उशीर होईल यायला. आणि क्लायंट पण लवकर आले होते सर. आणि मी घाईघाईत ना अशी पर्स घेऊन गेली आणि माझ्या डेस्कवरती माझा फोन पण तसाच राहिला. आणि असं बोलता बोलता ती रडूच लागते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, हे घ्या पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. तेव्हा दिव्या तर ते पाणी गटागटा पित असते. तर तेव्हा पार्थ ते रेजिग्नेशन लेटरच फाडून टाकतो आणि म्हणतो, कोण चूक कोण बरोबर आता त्यात नको पडायला, ओके. तर तेव्हा दिव्या म्हणते, सर म्हणजे तुम्ही मला टर्मिनेट नाही करत आहात सर. तर तेव्हा पार्थ नाही असं सांगतो. तर तेव्हा तर दिव्या नाटकच करू लागते, रडत रडत म्हणते, सर थँक्यू सर, खरंच थँक्यू सो मच. आणि म्हणते माझ्याकडून खरंच चूक झाली पण थँक्यू. आणि म्हणते सर उद्या येताना ना मी तुमच्यासाठी ऑमलेट पाव घेऊन येईन सर, थँक्यू सो मच सर. तेव्हा पार्थ सांगतो, उद्या सकाळी 9 वाजता शार्प 9 वाजता कुठलाही पदार्थ न आणता यायचं, कळलं. तर तेव्हा दिव्या म्हणते, ओके सर तुम्ही म्हणाल तसं. तर तेव्हा पार्थ म्हणतो, जा आता, गुड नाईट, उशीर झालाय ना आता, रॉबिन वाट बघत असेल हां. असं म्हटल्यानंतर दिव्या तर तिथून निघून जाते. तर पार्थ हसत असतो. तर इकडे मित्रांनो आता वसू जी असते ती कन्व्हिन्स झालेली असते, म्हणजे तिला पटलेलं असते की हा विजय तो विजय नव्हता. तर ती म्हणत असते आता विजयला, विजयराव खरंच मला माफ करा, माझं कन्फ्युजन झालं. तर तेव्हा विजय म्हणतो, नाही नाही तुम्ही काय म्हणालात की लिंबू सरबताच्या स्टॉलवरती उभा राहून मी लिंबू सरबत पित होतो. एका रेप्युटेड कंपनीचा मालक खरंच रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या स्टॉलवरती उभा राहून लिंबू सरबत पिल? अहो मी इतक्या लो स्टँडर्डचा वाटलो का तुम्हाला? तेव्हा वसूसुद्धा म्हणते, नाही नाही तुम्ही का असं रस्त्यावरती उभा राहून लिंबू सरबत प्याल ना, माफ करा ना, माझा गैरसमज झाला. तर तेव्हा विजय म्हणतो, माफी राहू दे, पण माय लॉर्ड माफी या खटल्यातून माझी निर्दोष मुक्तता झाली आहे का? का मला 7 वर्षाचा कारावास, खडीपोड वगैरे वगैरे असं म्हटल्यानंतर वसू हसू लागते आणि म्हणते, काही काय हो विजयराव, असं का करेन मी. आणि तेव्हा आता विजय ते सरबत तिला प्यायला देतो आणि म्हणतो, घ्या लवकर प्या नाही तर गरम होईल ते. तर वसू ते सरबत पिते आणि म्हणते, कमाल झाले हा, शरबते जन्नत, खरंच छान आहे, खरंच छान आहे. तेव्हा विजय मात्र मनातल्या मनात म्हणत असतो, आज वाचलायस विजय, पुन्हा ही चूक करू नकोस. आणि आता मित्रांनो इकडे जेव्हा हा एकटाच बसलेला असतो आणि त्याला ते सगळे क्षण आठवत असतात, म्हणजे त्या दोघांनी मिळून एकत्र बाळाच्या आनंदात, बाळ येणाऱ्या आनंदात सगळे घालवलेले क्षण असतात, ते सगळे काही आठवत असतात आणि त्या गोष्टींचा त्याला त्रास होत असतो. आणि गुरुजी म्हणालेले असतात, जे आपलं नसतं ते कितीही जवळ आलं तरीसुद्धा ते हातून निसटून जातं, हे सुद्धा आठवत असतं. आणि तेव्हाच आता नंदिनी तिथे येते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि विचारते, पाळणा आठवतोय का? तर तेव्हा आता जेव्हा काही न बोलता तिला आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो, पाळणा आठवतोय, सगळं काही आठवते. आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो, अडगळीच्या खोलीत ठेवल्यापासून ना बघायची खूप इच्छा होते, पण मी नाही जाणार तिकडे, नाही बघणार पाळणा, कारण बघितलं की रडायला येणार आणि मी खचणार. आणि मी जर खचलो ना की तू मला परत समजावून उभा करणार, नाही नाही नकोच ते. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हाला जर रडावंसं वाटलं ना तर माझ्या कुशीत शिरून तुम्ही रडू शकता. तर तेव्हा जीवाता उठून उभा राहतो आणि म्हणतो, आणि जर तुलाही रडावंसं वाटलंस ना तर तू माझ्याजवळ येऊन रडू शकतेस. तेव्हा नंदिनी हो असं म्हणते आणि मी केस पुसते असे म्हणून चाललेली असते. तर तेव्हा जेव्हा तिला थांबवतो आणि म्हणतो, थांब मी पुसतो, मला फक्त तुझे डोळे नाहीत तर केससुद्धा पुसायचे आहेत. आणि विचारतो, मी पुसू का चकाचक बाई? आणि तिला आरशासमोर घेऊन जातो आणि तिथं बसवतो आणि तिचे केस टॉवेलने पुसू लागतो आणि त्यानंतर ड्रायरने सुद्धा तिचे केस वाळवू लागतो. आणि त्यानंतर केस वाळवून झाल्यानंतर म्हणतो, ओके, आणि म्हणतो काहीतरी मिसिंग आहे. तर तेव्हा नंदिनी विचारते, काय? तर तेव्हा जीवाता तिथेच आरशावरती चिटकवलेली टिकली घेतो आणि नंदिनीला लावतो आणि म्हणतो, आता परफेक्ट आहे. तर तेव्हा आता नंदिनी थोडीशी आपल्या पोटावरती हात ठेवते आणि एकदमच म्हणते, नाही काहीतरी मिसिंगच आहे. आणि तेव्हा परत आता तिला तो क्षण आठवतो जेव्हा गुरुजी म्हणालेले असतात, जे आपलं नसतं ते कितीही आपल्या जवळ आलं तरीसुद्धा ते हातून निसटून जातं. आणि ती विचारते, जेव्हा गुरुजींच्या बोलण्याचा अर्थ कळाला का तुम्हाला? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, त्यांचा बोलण्याचा संकेत म्हणजे त्यांचे काही आपल्याला अगोदर कळतं का? तेव्हा नंदिनी म्हणते, गुरुजींनी ती आज युधिष्ठिराची गोष्ट सांगितली आणि ती का सांगितली असेल? आणि ते मला म्हणाले की नंदिनी तूच युधिष्ठिर आहेस आणि यामागे ना नक्कीच काहीतरी अर्थ असणार. आणि काय सांगायचं असेल त्यांना? गुरुजी म्हणाले की कर्तव्य पूर्ण करताना
कधीतरी असा मार्ग निवडावा लागतो जो याआधी तुम्ही कधीच निवडला नसेल आणि मला कळतच नाही आहे की काय म्हणायचं असेल त्यांना. अशा कुठल्या मार्गाबद्दल बोलत असतील ते? मला खरंच खरंच काही कळत नाही आहे. तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, अगं थांब ना, तू नको जास्त विचार करूस, शांतपणाने झोप आता, उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे. आणि असं हे बोलत असतात इतक्यातच मानिनी तिथं येते आणि विचारते, अरे उद्या कुठं जायचं आहे तुम्हाला? आणि उद्या कुठेही जाऊ नका, खास करून नंदिनी, दुपारची ना तुम्हाला घरी हवी आहेस. तर तेव्हा जेव्हा विचारतो का का काय उद्या दुपारी काय आहे, तर तेव्हा मानिनी म्हणते, ते मी उद्या आता नाही सांगू शकत, पण उद्या तुम्ही कुठे चालात? आणि बरं ठीक आहे, तुम्ही मला जर ते सांगू शकत नसाल तर ठीक आहे, तुम्हाला हवं तिथे जा, पण दुपारी प्लीज घरी या. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो ठीक आहे आई. आणि त्यानंतर मानिनी म्हणते, नंदिनी चल ना माझ्याबरोबर वॉकला, माझ्या नातीशी थोड्या गप्पा मारेन मी. तर तेव्हा नंदिनी आता मुद्दामून जेवायला विचारते, काय तुम्हाला चालेल का, जाऊ का मी? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हे बघ नाही, अजिबात नाही, हे बघ रात्री झोपण्याआधीचा वेळ हा बाळाच्या बाबांचा आहे, त्यामुळे आजी तू ना नातीशी उद्या गप्पा मार. तर तेव्हा मानिनी म्हणते, बरं ठीक आहे, घ्या तुम्ही तुमचा वेळ, मी काव्याला फोन करते आणि तिच्याशी गप्पा मारते. असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. आणि ती गेल्या गेल्या आता जेव्हा दरवाजा बंद करतो तर तेव्हा नंदिनी म्हणते, जेव्हा हे नाटक करताना खूप गिल्टी वाटते हो, आईना आजी होण्याची स्वप्न बघतायत आणि आपण बरोबर करत नाही आहोत का? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, बघ आपण काही बरोबरही करत नाही आहोत आणि काही चुकीचंही करत नाही आहोत, सध्या याचा विचार नको करूयात, आपण तुझ्या टेस्ट केल्या आहेत ना, तुझे रिपोर्ट्स नीट येऊ देत, आता काही प्रॉब्लेम नको आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही, जेव्हा काळजी नका करू, उद्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्हच येतील, सगळं काही नॉर्मल होईल. तर त्यानंतर आता इकडे ऑफिसमध्ये दिव्या आता धावत धावत येते आणि म्हणते, गुड मॉर्निंग सर. तर पार्थ आता तिच्यावरती ओरडू लागतो, म्हणतो, वाजले का तुमचे 9? काल काय झालं होतं माहिती होतं ना? आणि पहिले पाडे 55, सकाळपासून 2 फोन केलेत मी तुम्हाला जर फोन उचलायचाच नसेल ना तर फोन द्या इकडे. आणि तो फोन द्यायचं म्हटल्यानंतर दिव्या लगेच फोन त्याच्या हातात देते आणि म्हणते, सर मगाशी ना रॉबिनने त्याच्यावरती सुसू केली. तर पार्थ आता तो फोन तिच्याकडे परत टाकतो, म्हणतो, अरे शी शी. तर दिव्या हसूच लागते आणि म्हणते, आय एम सो सॉरी, आय एम जस्ट जोकिंग, असं काहीसुद्धा झालेलं नाही आहे सर, असं म्हणते मोठ्याने हसत असते. आणि म्हणते, ॲक्च्युली सर ना माझ्या फोनचा स्पीकर खराब झाला आहे, त्यामुळे तुम्ही फोन केला असेल ना तो मला कळलंच नाही. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हे सरळ सरळसुद्धा सांगू शकला असतात तुम्ही. तर तेव्हा दिव्या म्हणते, आता सरळ सांगण्यात काय मज्जा आहे सर, आता मी तुमच्या हातात फोन दिला आणि तुम्हाला जर सांगितलं की मी म्हणजे रॉबिनने सुसू केली आहे त्याच्यावर, आणि तेव्हा जी तुमची रिॲक्शन आली आहे ना, दॅट वॉज अ हिलॅरियस मुवमेंट, काय मज्जा होती ना त्यात, आणि आलं की नाही हसू, असं म्हणून ती हसत असते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, कामाबद्दल बोलूयात का? तर तेव्हा दिव्या म्हणते, सर थांबा ना जरा, आणि मला सुसू या विषयावरती खूप बोलायचं आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, सुसू हा अत्यंत महत्त्वाचा विषय असू शकतो? तर तेव्हा दिव्या म्हणते, सर हा खूप खोल विषय आहे सर. सर उद्या तुम्ही बाबा होणार आहात. फॉर एक्झाम्पल तुमच्या पिंटूने तुमच्या फोनवरती सुसू केली, तर तुम्ही पहिले काय कराल? तुम्ही पहिला त्याचं ओलं डायपर बदलाल की तुमचा ओला फोन सुकवाल? तर तेव्हा पार्थ म्हणतो, पिंटू नाही, बेबू. मी काव्याला सांगितलेलं आहे की आपल्या मुलाचं नाव आपण बेबू ठेवायचं. तर तेव्हा दिव्या म्हणते, येस येस, बेबू इज अ क्यूट नेम. आणि म्हणते, सर पण व्हॉट अबाउट सुसू? तर तेव्हा पार्थ म्हणतो, त्याचं काय आहे ना, माझ्या बाळाचं, माझ्या बेबूचं डायपर मीच बदलणार. काय ना, माझा लहान भाऊ आहे युग, 3रा भाऊ आहे आमचा, तो लहान असताना ना त्याचं डायपर मीच बदलायचो, त्यामुळे ना मला ट्रेनिंग मिळालेलं आहे त्याचं. पण माझं बाळ ना मला चांगलंच तंगवणार आहे. तुम्हाला सांगतो दिव्या, एखाद्या मुलाला ना कर्तबगार पुरुष त्याची बायको बनवते, पण कर्तबगार पुरुषाला जबाबदार त्याचं बाळ बनवतं. तर तेव्हा दिव्या म्हणते, सर किती छान थॉट्स आहेत तुमचे, आणि तुमची फॅमिलीसुद्धा खूप अमेझिंग असणार आहे, आय नो इट. आणि फॅमिली तर इम्पॉर्टंट असते ना सर. आणि आता माझंच बघा, 2-3 दिवसात मी एक साधारण 17 घरं पाहिली असतील, पण सगळीकडे मला काय सांगितलं, आम्ही घर भाड्याने फक्त फॅमिलीवाल्यांनाच देणार. आता कसं करायचं सर? म्हणजे आता माझ्यासारख्या सिंगल मुलामुलींनी काय रस्त्यावर राहायचं का? तर तेव्हा पार्थ म्हणतो, काम डाऊन, माझ्या ओळखीचे 2 ब्रोकर्स आहेत, त्यांचे नंबर मी तुम्हाला पाठवतो. तर तेव्हा दिव्या म्हणते, काही उपयोग होणार नाही आहे सर, ब्रोकर जरी ओळखीचे असले ना तर प्रत्येक सोसायटीमध्ये हाच नियम आहे की आम्ही घर फक्त लग्न झालेल्या जोडप्यांनाच देऊ, आणि हेच ऐकायला मिळतं सगळीकडे. आता काय करायचं सर? आणि परत म्हणते, सर मला एक भन्नाट आयडिया सुचली आहे, म्हणजे आय मीन इट्स बिट अ क्रेझी आयडिया, पण तुम्हाला आवडेल का नाही मला माहिती नाही, पण माझ्या घराचा प्रॉब्लेम याने सॉल्व्ह होऊ शकतो. तर पार्थ विचारतो, काय क्रेझी काय आयडिया आहे? तर तेव्हा दिव्या म्हणते, सर मी जेव्हा कोल्हापुरातून मुंबईत येत होते ना, तेव्हा माझ्या तात्यांनी मला सांगितलं की हे बघ दिव्या, मुंबई शहर म्हणजे एक जुगाड आहे, जुगाड.
सरळ मार्गाने काही मिळालं नाही ना तर आपली वाट वाकडी करायची. सर मी आता माझी वाट वाकडी करणार आहे सर. तर पार्थ विचारतो कुठली वाकडी वाट? तर तेव्हा दिव्या म्हणते आता मुंबईसारख्या शहरात माझ्यासारख्या सिंगल मुलींना घर भाड्याने मिळत नाही, हे काही नवीन नाही आहे. मग थोडीशी बनवाबनवी करायची, म्हणजे सगळेच करतात. सर मला जी आयडिया सुचली आहे ना तर त्यात मला तुमची थोडीशी मदत लागणार आहे. तर पार्थ विचारतो काय काय मदत हवी आहे? तर तेव्हा दिव्या आता एकदमच म्हणते आपण कपल होऊयात. आणि असं तिने म्हटल्यानंतर पार्थला तर मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो व्हॉट? तर तेव्हा दिव्या म्हणते खरं खरं नाही, खोटं खोटं नवरा बायको व्हायचं आहे सर, म्हणजे घर मिळवण्यापुरतीच, बास बास, दॅट्स इट. आणि विचारते कशी वाटली आयडिया? आणि जर तुम्हाला ओके असेल ना सर तर मी आत्ता जाते आणि पटकन मंगळसूत्र उचलून आणते. पण सर कोणी जर मला नाव विचारलं ना तर मला सांगावं लागेल हा, दिव्या पार्थ देशमुख. आणि असं तिने म्हटल्यानंतर पार्थला तर अजून जोरात धक्का बसतो. आणि इकडे मित्रांनो आता जीवा आणि नंदिनी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि ते डॉक्टरांच्या समोर बसलेले असतात. तर तेव्हा डॉक्टर आता ते एकदम सिरियस मूडमध्ये त्या दोघांना सांगतात की सॉरी काहीच नॉर्मल नाही आहे. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर या दोघांनासुद्धा धक्काच बसतो. तर जीवा विचारतो म्हणजे? तर तेव्हा डॉक्टर म्हणतात सी हे बघा प्लीज तुम्ही मनाची तयारी असं म्हणत असतात. तर तेव्हा नंदिनी म्हणते हे बघा डॉक्टर तुम्ही त्याची काळजीच करू नका, पुन्हा बाळासाठी विचार करायचे त्यासाठी आम्ही एकमेकांना हुरूप देतोय, धीर देतोय, त्यामुळे मनाची तयारी तर आम्ही तशीच केलेली आहे. तुम्ही बोला ना. तर तेव्हा डॉक्टर सांगतात तुमचे रिपोर्ट्स आलेले आहेत आणि तुम्हाला मेडिकल भाषेमध्ये समजावत नाही, पण रिपोर्ट्सप्रमाणे नंदिनी आता पुन्हा आई होऊ शकणार नाही आहेत. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर या दोघांच्या पायाखालची तर जमीनच सरकते मित्रांनो. आणि या दोघांना खूप मोठा धक्का बसतो. तर डॉक्टर सांगतात या मिसकॅरेजमुळे नंदिनीचे पुन्हा आई होण्याचे चान्सेस खूप खूप कमी झालेले आहेत, जवळपास नसल्यातच जमा आहेत. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर तर जीवाला खूपच मोठा धक्का बसतो आणि तो धक्क्यानेच त्यांच्याकडे बघत असतो. तर तेव्हाच आता इकडे दिव्या परत विचारते सांगा ना सर चालेल का तुम्हाला दिव्या पार्थ देशमुख? तर तेव्हा आता पार्थ रागारागाने सुटून उभा राहतो आणि म्हणतो विल यू प्लीज स्टॉप इट. तर तेव्हा आता दिव्या त्याच्या जवळ जाते आणि म्हणते सर सर प्लीज तुम्ही चिडू नका सर. तर तेव्हा पार्थ म्हणतो चिडू नका काय चिडू नका, चिड येण्यासारखंच बोलताय ना तुम्ही, बोलण्याच्या आधी विचार करत नाही का तुम्ही एकदा सुद्धा? गेट वन थिंग स्टेट इन युअर हेड, माझ्या नावाआधी फक्त एकच नाव लागणार आहे आणि तेही आयुष्यभर, काव्या पार्थ देशमुख. आणि तुमची जी थिअरी आहे ना आयुष्यावरची की सगळ्याला रिप्लेसमेंट असते, तर काव्याला रिप्लेसमेंट नाही आणि नसणार. तर तेव्हा दिव्या म्हणते सर तुम्ही चुकीचा अर्थ काढला माझ्या बोलण्याचा, ते नाव मी फक्त घर मिळवण्यासाठी बोलले, बाकी माझं काहीसुद्धा इंटेन्शन नव्हतं. आणि तुमच्या काव्याला रिप्लेस करायला मी कोणीसुद्धा नाही आहे सर. सर आय एम रिअली सॉरी की मी इतकी स्टुपिड आयडिया तुमच्याशी शेअर केली आणि मी कसा काय इतका स्टुपिड विचार करू शकते. आणि काय करू सर आपण आलं माझ्या डोक्यात, आपण आपल्या स्पेशल माणसासाठी ना वेडेपणाच्या कुठल्याही थराला जातो ना, तसंच मी पण माझ्या स्पेशल माणसाच्या काळजीमुळेच असा वेडेपणाचा विचार केला, दॅट्स इट सर. तर तेव्हा पार्थ विचारतो स्पेशल माणूस? तर तेव्हा दिव्या म्हणते सर रॉबिन, माझ्यासाठी तो माझा स्पेशल माणूस आहे सर, त्याच्यासाठीच हा सगळा खटाटोप करते सर मी, बाकी काहीसुद्धा नाही आहे सर. आणि सर जनावरालासुद्धा भावना असतात, त्यांना कळतात गोष्टी सर, दुःख, हॅपीनेस, सॅड, स्ट्रेसफुल सिच्युएशन सगळं कळतं सर त्यांना. आणि आय थिंक रॉबिनला कळले सर की मी 2 दिवसापासून जास्त स्ट्रेसफुल आहे सर. सर 2 दिवस झाले तो गप्प असतो, मला नाही बघवत सर त्याच्याकडे अजिबात. मला असं वाटतं ना सर की तो पण दुःखात आहे आणि माझे अटॅचमेंट इश्यूज आहेत सर खूप जास्त. एखाद्या व्यक्तीशी जर मी अटॅच झाले ना सर तर ती व्यक्तीनं मला नाही सोडवत. रॉबिना माझ्यासाठी ती व्यक्ती आहे. रॉबिनला आता त्या घराची सवय झालेली आहे आणि ते घर ना सर मला उद्या सोडावं लागणार आहे. त्यामुळे रॉबिनच्या भीतीने आणि घराच्या काळजीने सर ना माझ्या डोक्यात ना नको ते विचार आले आणि मी कुठलाही विचार न करता ते डायरेक्टली बोलून गेले सर. बाकी माझं काहीसुद्धा इंटेन्शन नव्हतं सर, माझं खरंच चुकलं सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणून ती रडू लागते. तर तेव्हा पार्थ आता म्हणतो इट्स ओके ॲक्च्युली सॉरी मी सुद्धा. आणि तेव्हा मित्रांनो आता दिव्या तर रडत पार्थला मिठीच मारते. तर तेव्हा पार्थ म्हणत असतो मिस दिव्या प्लीज रडू नका. आणि तो परत म्हणत असतो मिस दिव्या प्लीज रडू नका असं म्हणतो, तिला बाजूला व्हायला सांगत असतो. आणि तेव्हाच एक कलिक तिथून चाललेली असते आणि ती हळूच आता डोकावून बघते आणि चक्क मित्रांनो ती तर आता या दोघांचा फोटो काढून तिथून निघून जाते. तर तेव्हा आता पार्थ तिला बाजूला सरकवतो आणि म्हणतो ही घ्या पाणी प्या असं सांगून तो तिला आता पाणी प्यायला देतो आणि म्हणतो टेन्शन घेऊ नका, मी करतो तुमच्या राहण्याची सोय.
तर इकडे मित्रांनो आता हॉस्पिटलमध्ये जीवा थोडासा आता रागाला आलेला असतो आणि म्हणतो मी नाही म्हणत हे. तर तेव्हा नंदिनी त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा जीवा म्हणतो नाही मी खरं सांगतोय, हे असं होऊच शकत नाही, माझा नाही आहे विश्वास याच्यावर, खरंच सांगतोय आणि देव इतका क्रूर नाही होऊ शकत नंदिनी. तर नंदिनी विचारते डॉक्टर पण मला एक गोष्ट कळत नाही, हे सगळं माझ्या बाबतीत का होतंय? मी खरंच सांगते मी आजपर्यंत खरंच कोणाचं काही वाईट केलेलं नाही आहे. मी कायम ना इतरांच्या भल्याचाच विचार करत आली आहे डॉक्टर, सगळ्यात आधी. आणि मला कुठल्या वाईट सवयीसुद्धा नाही आहेत. माझी तब्येती कधी बिघडलेली नाही आहे आणि सगळं काही चांगलं चालू असताना माझ्याच बाबतीत हे सगळं का होतं आहे? तर तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा ह्या सगळ्याचा ना अर्थार्थी तुमच्या प्रेग्नन्सीशी काहीही संबंध नाही आहे, तुम्ही समजून घ्या. अहो काही गोष्टी आपल्या हातात नसतात, मेडिकल सायन्सच्यासुद्धा नसतात. तर तेव्हा जेव्हा म्हणतो हो पण आमचा यावर विश्वासच नसेल तर? हे बघा डॉक्टर तुमच्याकडे येण्याआधी आम्ही ऑलरेडी 2 डॉक्टरांच्याकडे गेलो होतो. त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलेलं होतं की नंदिनी कधीच आई होऊ शकणार नाही, सांगितलं होतं ना. आणि हेच तुम्ही खोटं ठरवलं. नंदिनी आई झाली आणि आता पुन्हा तसंच होऊ शकतं ना, म्हणजे होऊ शकेल. तर तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा माझे रिपोर्ट जर चुकीचे निघाले ना तर सगळ्यात जास्त आनंद मला होणार आहे, सो प्लीज गो अहेड. तर तेव्हा नंदिनी म्हणते जर मॅम तसं असेल तर मग आम्ही सेकंड ओपिनियन घेतो. तर तेव्हा डॉक्टर म्हणतात हो नक्की घ्या, पण मिसकॅरेजबद्दल घरामध्ये सांगा. मी तुमची फॅमिली डॉक्टर आहे म्हणून सांगते. गोष्टीनंतर खूप बिघडतात आणि घरचे फक्त एकच प्रश्न विचारत राहतात, आम्हाला त्यावेळीच का नाही सांगितलं? म्हणून म्हणते घरात कोणाला तरी विश्वासात घ्या आणि त्यांना सांगा. आणि असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आता हे दोघंसुद्धा खूप खोल विचारात पडतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मानिनी आता नंदिनीला म्हणते नंदिनी आज तुझी सोनोग्राफी आहे ना, मी पण येते तुमच्याबरोबर. आणि असं मानिनीने म्हटल्यानंतर जीवा आणि नंदिनीला तर धक्काच बसतो. तर त्यानंतर आता नंदिनी खरोखरच आता सोनोग्राफीसाठी येते आणि मानिनीसुद्धा तिच्यासोबत आलेली असते. तर तेव्हा आता डॉक्टर आता नंदिनी म्हणतात तुम्ही नंदिनी जेव्हा देशमुख आहात ना प्लीज आता बेडवरती झोपा, असं म्हणून आता ते डॉक्टर नंदिनीची सोनोग्राफी करत असतात. आणि तेव्हा आता नंदिनी तर घट्ट जीवाचा हात पकडते आणि मानिनी तर एकदम आनंदित असते, ते सर्व काही बघत असते. आणि ते डॉक्टर आता नंदिनीची सोनोग्राफी करायसाठी घेतात आणि मानिनी तिथेच उभी असते, ते सर्व काही बघत असते. आणि मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.